हे बघा आमच्या रूमचा व्ह्यू. सकाळी 7ची वेळ आहे आणि सुंदर असा स्नोफॉल होतोय बाहेर. आणि हे बघा लेकच्या किनाऱ्यावर पूर्ण बर्फ साचलेला आहे. हे बघा आमच्या रूमचा व्ह्यू. सकाळी 7ची वेळ आहे आणि सुंदर असा स्नोफॉल होतोय बाहेर. हॅलो, चला तर आम्ही आता ही रूम सोडतोय. आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे आज आणि एकदा हा फायनल व्ह्यू बघून घ्या. परत बघायला मिळणार नाही आपल्याला. अशी छानशा व्ह्यू सोबत रूम होती आणि मस्त कालचा दिवस गेलाय आपला. तर आता आपण खाली जाणार आहोत लेकला. लेकचा कलर पण सुंदर दिसतो आता. चला तर मग आपण जाऊया खाली. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहोत लेकला आणि हे बघा लेकच्या किनाऱ्यावर पूर्ण बर्फ साचलेला आहे. एवढा बर्फ तुडवून आम्ही आलेलो आहोत. हे बघा आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे बघा. एका साईडला पाणी आहे, मस्त त्या लेकच्या लाटा येत आहेत साईडला आणि इथे पूर्ण एक बर्फाची लेअर जमली. किती सुंदर दिसतंय ना. आणि ही जी मागची बिल्डिंग आहे ते आपलं रिसॉर्ट होतं. मस्त. Two hours later. तर आपण आता आपली बसची वाट बघतोय. आपण जाणार आहोत आता काकुंदाते. आवर नेक्स्ट डेस्टिनेशन विल बी काकुंदाते. बघूया आता ती प्लेस कशी आहे. ही प्लेस मला तर खूप सुंदर वाटली. बघा त्याची कलर पण चेंज वाटतो. आय डोंट नो तो व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही, पण कलर वेगळाच दिसतोय. आपण ताजवाको स्टेशनला. मस्त ऊन पडलंय. खूप सारा बर्फ आहे. हे बघा बर्फ. आता आम्ही प्लॅटफॉर्मवर ट्रेनचा वेट करतोय. इथून आपले शिंकानसेन येणार आहे.
हे बघा, पूर्ण रेल्वे ट्रॅकवर बर्फ आहे. खूप थंडी वाजते. पोहोचलोय आणि खूप सुंदर स्नोफॉल होतोय. आता आपल्याला ही स्पेशलवाली ट्रेन आहे, त्याच्यामध्ये 4 स्टेशन राईड करायचे आहेत. त्यानंतर आपण परत येणार आहोत. तर बघूया आपण ह्या ट्रेनचा एक्सपिरियन्स कसा असतो ते तुम्हाला दाखवते. छोटीशी एका डब्याची ट्रेन. इथे आपली छोटीशी लोको पायलटची जागा आणि इथे उभं राहून आपण समोरचा व्ह्यू बघू शकतो.
बर्फ, बर्फच बर्फ. पांढरा बर्फ, ढवळा बर्फ, शुभ्र बर्फ, व्हाईट बर्फ. पांढरा बर्फ, ढवळा बर्फ, शुभ्र बर्फ, व्हाईट बर्फ, बर्फच बर्फ. इकडे बर्फ, तिकडे बर्फ, बर्फ 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 बर्फ, बर्फच बर्फ. तर हे तुम्ही बघू शकता, माझ्या आजूबाजूला पूर्ण बर्फ आहे. आम्ही एका स्टेशनवर थांबलो आहे जिथे कोणीच नाही आहे, कोणीच एकही व्यक्ती इथे दिसत नाही आहे, कोणीच दिसत नाही आहे. आणि आम्ही जस्ट हा स्नो बघण्यासाठी इथे थांबलो आहे. आमची ट्रेन आहे लगेच, जस्ट आम्हाला एका ट्रेनने इथे सोडलं आणि 10 मिनिटांनी आमची दुसरी ट्रेन आहे. तर हे तुम्ही बघू शकता की इथे बर्फ किती आहे. हे रेल ट्रॅक पण बघा पूर्ण भरलेला आहे. हे बघा असं इथून लोक चालत गेलेलेत वाटतं दिसतंय है ना. हे बघा हे स्टेशन पूर्ण बर्फात स्टेशन आहे आणि इकडे बर्फ पण बघू शकता किती बर्फ आहे.
हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. इथे शिंकानसेनचे 2 ट्रॅक्स आहेत. इथे हा आहे आपला प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 2. पण हे ट्रॅक्स इथे 2 दिसतात, पण पुढे ही लाईन एकच होते. इथे मर्ज होतात ते 2. हे दिसतंय का तुम्हाला? हे दिसतंय का? हे ते ट्रॅक मर्ज झालेले आहेत. तर इथे ॲट अ टाईम 2 गाड्या एकाच वेळी येतात. म्हणजे एक इकडून येते आणि एक इकडून जाते. तर आता या पूर्ण लाईनवर सगळ्यांचं सेम आहे. हां, या पूर्ण लाईनवर सगळ्या स्टेशनवर एकाच टायमिंगला ट्रेन क्रॉस होतात. आता आपण बघूया. आपली ट्रेन आहे 4:27 तर सेम ट्रेन त्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे सेम टायमिंगला. तर आपण बघूया आता किती वाजलेत? 25 झाले ना. 2 मिनिटांनी ट्रेन येणार ही आणि इकडून. आता आपल्या प्लॅटफॉर्मवरची बुलेट ट्रेन येते. दुसऱ्या साईडची आली की नाही. हॅलो, तर आम्ही आता आलो आहोत यामागाता प्रिफेक्चरला. अकिता प्रिफेक्चर आपण सोडलेला आहे. हे बघा, इथे जॅपनीजमध्ये यामागाता लिहिलं आहे. वेलकम टू यामागाता लिहिलं आहे. कोणाला वाचता येतं का जॅपनीज तर सांगा. मला नाही येत. तर आता यामागाता प्रिफेक्चरला आलो आहे आपण आणि आपले पुढचे 3 दिवस आता आपण इथे फिरणार आहोत. अकिता प्रिफेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. किती वाजलेत आता? किती वाजलेत? 8 वाजले. संध्याकाळचे 8 वाजलेत. आता आम्ही इथे हॉटेलमध्ये चेक इन करू. मी तुम्हाला इथलं पण हॉटेल दाखवते कसं. मग आपण आपला आजचा दिवस एंड करूया. उद्या पुन्हा फ्रेश स्टार्ट. दाईवा रॉयनेट हॉटेल. आता इथून पुढचे 3 दिवस आपण इथे राहणार आहोत. हे बघा हॉटेल मस्त. हे 4 स्टार हॉटेल आहे. स्नोफॉल पण होतोय छोटा छोटा. चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवते हॉटेल कसं आहे ते. आपल्याला रूम मिळालेली आहे. हे बघा 9th फ्लोअरवरनं खाली असं दिसतो. चलो.